टॉयलेट एक 25-30 लोकांमध्ये एकच टॉयलेट आहे. तर ते नंबर लावून थांबावं लागतं. भागातील अजून एक रहिवासी आपल्यासोबत आहेत. ताई, इथे एकच वॉशरूम आहे, म्हणजे टॉयलेट आहे, शौचालय आहे असं मी ऐकलं. हा एकच आहे. आमच्या सगळ्या मिळून एकच आहे. सार्वजनिक आहे. सार्वजनिक आहे. इथं म्हणजे प्रत्येकाची अशी सोय नाहीये का? नाही, फक्त टॉयलेटच. म्हणजे बाथरूम वगैरे आहेत सगळ्यांच्या घरात. हं. फक्त टॉयलेटचे. मग ते एक टॉयलेट किती जण वापरतात? तरी आम्ही 4 फॅमिली. 6 6 फॅमिली मधले किती म्हणजे टोटल लोक? 25 तरी असतील. 25 जणात एक टॉयलेट आहे? फक्त एक? एकच. शौचालयाच्या बाबतीत कधी असं अजून एक शौचालय असावं, 25 जणात आपण एक वापरतो, असं कधी कुठल्या इथल्या वाटलं ना स्थानिक असं वाटलं ना आम्हाला की पाहिजे म्हणून एक, पण काय करणार ना. तुम्ही इथल्या स्थानिक नेत्यांशी कधी या भागातील लोकांनी म्हणजे असं बऱ्याच जणांना बोललो होतो, हां. पण ते काय कोणी एवढं लक्ष दिलं नाही आमच्या. कोणाला बोलले होते तुम्ही? तर ते बरं ठीक आहे, नाव नका घेऊ, म्हणजे माजी नगरसेवक असं असं मग हा, तुम्ही बोलू शकता. नगरसेवक आम्ही सांगितलं होतं नगरसेवकांना. त्यांनी काय बोललं? त्यांनी म्हणजे लक्ष नाही दिलं. का नाही दिलं? ते तर नगरसेवक कारण ना. इथे एवढं घाण झाली. इथं आम्ही पैसे देऊन सगळे कचरा काढलाय. इथे तरी पण परत झाली. आणि लोक सगळी वरनं घाण टाकतात ना. बोळात तर आहे ना 5 वर्ष कोणी नव्हतं आमच्या. आता साफसफाई केली त्याची. मग हे जे शौचालय आहे ते तुम्ही स्वतः बांधलंय की जे नेते आहेत त्यांनी बांधून दिलंय? नाही, हे आधी बरेच वर्ष झाले बांधलेले ते. हा. त्याच्यामुळे ते मला पण नाही सांगता. मंडळी, इथे एक असं टॉयलेट आहे. इथे 4 फॅमिलीज मधले तब्बल 25 लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, ते फक्त एक टॉयलेट वापरतात. आणि विशेष म्हणजे या टॉयलेटची जी साफसफाई जी आहे ते देखील इथे राहणारे नागरिकच घेतात. मेन विशेष म्हणजे आता याच्यात बघायला गेलं की महिलांचे जे असतात, खास करून जेव्हा आपण पब्लिक जे टॉयलेट वापरतो त्यावेळेस महिलांना अशा वेळी जे त्यांचे इन्फेक्शन्स असतात ते वाढण्याची शक्यता असते. आणि अशा धोकादायक स्थितीमध्ये किंवा एका धोकादायक पद्धतीने महिला ज्या आहेत किंवा इथले जे सगळेच लोक आहेत ते आपल्याला इथं राहत असल्याचं एकंदरीतच या सगळ्यातून कुठेतरी स्पष्ट होतंय किंवा जाणवतंय असं आपण म्हणू शकतो.